काल रात्री आम्हाला फोन आलेले आहे की तुमचे एबी फॉर्म तयार आहे। सकाळी तुम्ही 9 वाजता येऊन एबी फॉर्म तुमचे घेऊन जाणे तयारीला लागा। आणि त्याचप्रमाणे आम्ही रात्री 1:30-2 गेली 2 दिवस वकिलाकडे बसून आम्ही फॉर्मची तयारी केलेली आहे। त्याचप्रमाणे आम्ही सर्व तयारी करून आज आम्ही जेव्हा ते एबी फॉर्म घ्यायला आलो, एबी फॉर्म आमच्या हातामध्ये आहेत। एबी फॉर्म आमचं नाव आहे आणि पक्षाचं चिन्ह आहे। फक्त आणि फक्त जिल्हाध्यक्षाची सही बाकी आहे आणि त्या सहीसाठी आम्ही सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून इथे वाट बघतोय आणि जिल्हाध्यक्षाचा फोन लागत नाहीये आणि त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाहीये। आमदार मंदाताई मात्रे या जवळजवळ 2 तासापासून त्यांना फोन करतात। काल रात्रीपासून त्यांच्या संपर्कात आहे, परंतु त्यांनी आता संपर्क टाळलेला आहे। 2 दिवसापूर्वी जिल्हाध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं की काही घाबरू नका, तुमचं तिकीट फायनल आहे, तुम्ही फायनल होऊ शकता। कारण आमच्या प्रभागामध्ये असं एकही कॅन्डिडेट नाही, जुना नगरसेवक नाहीये, स्टँडिंग नगरसेवक नसल्यामुळे तुमचं तिकीट हे होऊ शकतं। आणि गेली 6 वर्ष आम्ही अथक प्रयत्न करून अनेक पैसा खर्च करून खूप कामे करून आम्ही इथे केलेले आहे। मतदार नोंदणी सुद्धा आम्ही केलेली आहे, हजारोहून अधिक मतदार नोंदणी, सदस्य नोंदणी केलेली आहे। परंतु असं असताना सुद्धा मागेच झालेल्या निवडणुकीत ज्यांनी गद्दारी करून पक्ष बदललेला आहे आणि ते तुतारीमध्ये जाऊन पुन्हा त्यांचा पक्ष प्रवेश हा फक्त एकाच कारणाने घेतला होता की ज्या ठिकाणी आपले जुने उमेदवार नसतील त्या ठिकाणी त्यांना उमेदवार दिला असं आम्हाला सांगितलं होतं। मला असं वाटतं प्रसाद लाड साहेब यांनी सांगितलं होतं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये की जे गेलेले आहेत त्यांना कोणालाही उमेदवार भेटणार नाही, परंतु जिथे उमेदवार नसतील तिथे उमेदवार दिले जाईल। आणि आता आम्ही बघतोय की त्यांनी जवळजवळ त्यांची उमेदवार जाहीर करून त्यांनी रॅली सुद्धा चालू केली आहे आणि हा आमच्या जुन्या कार्यकर्त्यांचे अन्याय आणि हे जाणीवपूर्वक होत आहे। कुठेतरी आम्ही मंदाताई मात्रे यांचे कट्टर समर्थक आहे, याचा आम्हाला हा त्रास होत आहे असं आम्हाला वाटतंय। कारण हा अन्याय कुठे थांबला पाहिजे आणि याचं उत्तर आम्हाला नक्कीच भेटलं पाहिजे। आमदार मंदाताई मात्रे यांच्या ऑफिसमधून आम्हाला फॉर्म आलेला आहे। काल रात्री आम्हाला फोन आला होता आणि त्यांच्याकडे फॉर्म जिल्हाध्यक्षांनी पाठवले होते आणि जिल्हाध्यक्षांना सांगितलं होतं की सकाळी 9 वाजता येऊन आम्ही तुमच्या एबी फॉर्मवर सह्या करू, परंतु अजूनही आम्ही त्या सहीच्या प्रतीक्षेमध्ये आहे।